चला तर मॅचला होईल सुरुवात जिथनं बॉलर तयार झालाय बॉलिंग मार्कवर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यक्षु सर्वदा. मात्र पहिल्याच बॉलवरनं सुरुवात करताना जर आपण पाहिलं दोन बॅटर मैदानात दाखल झालेत जे राजकुमार आणि मिथून ही ओपनिंग पेअर ओपनिंग जोडी मैदानात असताना पहिल्याच बॉलवरनं सिंगल जी स्ट्राईक रोटेट होती आहे. संजय चं बॉलिंग मार्कवरनं आहे. पहिला बॉल दुसरा चेंडू पुन्हा एकदा मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले त्यातनं मात्र पुढचाच बॉल चेंडूला पाठवलाय सी मार रेषा पार येतोय चौकार 4. बॉलच्या वरनं चौकार मारल्यानंतर बॉल अतिरिक्त बाहेर नॉन क्लेबल चेंडू एक्स्ट्राची धाव देणारा हा बॉल बॉल वाईड असेल. ऑफिशियल पंत त्यांनी दर्शवलं बॉल वाईड आहे. वाईडनं धावसंख्या तीन ते चार पावलांचा रनअप घेत मात्र पुढचाच बॉल फुल टॉस आहे. त्या फुल टॉसला टेनिस क्रिकेटमध्ये तारा नाहीये. चेंडू जातोय सी मार रेषा पार येतोय चौकार 4. रुपेशच्या बॅटमधनं 4. मायकल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरनं चौकार देखील खेचलाय. पुढचाच बॉल कधी परिवर्तन कमी वेग मात्र गॅप शोधलाय. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सी मार रेषा पार. आणखीन येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार मायकलच्या बॅटमधनं 4. चौदा लागली आहे स्कोर कार्डवर. आताच जे 14 व्हॅलेंटाईन डे संपलाय तत्पूर्वी पुढचाच बॉल पुन्हा एकदा आपल्याच डगआउट मध्ये पाठवलेला बॉलला पाठवलाय चौकार हॅट्रिक मायकलच्या नावावर जाते. आजच्या दिवसातनी पहिली चौकार हॅट्रिक ती मायकलच्या बॅटमधनं आली आहे. आलाय चौकार. पहिल्या ओव्हरमधनं आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर होते. संजय जरी मात्र मिथूनला बाद केलं असलं तरी मात्र 4 चौकार त्याच्या ओव्हर मात्र खेचले गेलेत. या 4 चौकारांच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे 18 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना तत्पूर्वी सेकंड ओव्हर करता बॉलिंग मार्कवरनं तर आपण पाहिलं तर बॉलर वैभव गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. दुसऱ्या षटकातली जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील.
पहिल्या षटकाच्या अखेरीसची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. टीम पालघर स्पोर्ट्स आणि अचिव्हर स्पोर्ट्स या दोन टीम मधली ती मॅच. मिथून मात्र जो बाद झाला तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर मायकलनं चांगली सुरुवात दिली आहे, चांगला स्टार्ट दिला या मॅचला. धावसंख्या 18 वर असताना सेकंड ओव्हर करता बॉलर गोलंदाजी मार्कवरनं वैभव सज्ज झालाय. आपटून टाकण्याचा जो काही प्रयत्न ज्यावरनं सिंगल कन्वर्ट होतीये. दुसरी काय फिटनेस आहे अप्रतिम. दुसरीचा कॉल. एकाच ट्रॅकवरनं आलेल्या दोन गाड्या. फलंदाज बाद, परतावं लागेल. बॅक टू डगआउट. मोठा आदरा बसतोय तो टीमला. विकेट क्रमांक 2 बॅक टू डगआउट. परतीच्या प्रवासाला जातोय बॅटर मायकल जो परतीच्या प्रवासाला जाईल. कल होतोय. कुशल आला बॅटिंग करण्याकरता. दांडीचा प्लेअर आहे गोविंदा. या टोपण नावानं ज्याची ख्याती आहे तो कुशल मात्र मैदानात बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. मगाशी प्रॉपर कॉलिंग देखील झालं होतं धाव घेताना. मात्र एक फलंदाज त्याला परतावं लागलं मायकलला. मायकलनं देखील चांगली सुरुवात दिली होती टीम अचिव्हर स्पोर्ट्सला. तत्पूर्वी कुशल आलाय तो बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय वैभवला. बॉल क्रमांक 2 सज्ज झालाय. मोठा फटका खेळायचं होतं. जो काही बॉल शरीरयष्टीवर जाऊन आदळला. कोणत्याही प्रकारची धाव मात्र दिली जाणार नाहीये. वैभवचा विचार केला तर चांगली अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा दोन्ही बॉलवर आपण पाहिलाय तो वैभवचा देखील. पालघर जिल्हा मास्टर प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आहे. शैलू जो बॉलिंग मार्कवर आहे. पुढचाच बॉल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं झाली आहे चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी वदार्थीय जाऊन पोहोचेल 23 धावा ऑन बोर्ड टीम अचिव्हर स्पोर्ट्सच्या. पालघर स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय प्रथम टॉस जिंकून जो काही क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. पुढचाच बॉल पुन्हा एकदा. बॉल वाईट. ऑफिशियल पंच नियम क्रमांक 22 अवलोकन केलं जातं. एक्स्ट्रा धाव देणारा हा बॉल वाईट. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. जाऊन पोहोचेल 24 धावाच्या ऑन बोर्ड लागल्यात. आता सध्या टीम अचिव्हर स्पोर्ट्सच्या. पुढचाच बॉल. कतिबंदी परिवर्तन केलं. ज्यावरनं डॉट बॉलची मात्र उद्घोषणा होती. निर्धाव स्वरूपानं बॉल मात्र निघून जातोय. विचार केला तर धावसंख्या 24 या धावसंख्येवर असताना या टीमची शैलेंद्र ज्याला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरनं. पुढचाच बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं सज्ज होईल. चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा. पुढचाच बॉल ज्यावरनं क्षेत्ररक्षक आहे डीपेक्षा कव्हरचा तो बॉल पर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती. सुरुवात चांगली केली आहे मायकलनं. मायकल बाद झाल्यानंतर मात्र या दोन बॅटरवर जी जबाबदारी आली धावा बनवण्याची ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं. तत्पूर्वी शैलू जो पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवरनं. चांगला बॉल ज्यावरनं फक्त सन्मान देणं हेच काम केलं बॅटरनं. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 25 धावा 2 षटकांच्या अखेरीस. ऐकूयात एक सुमधुर संगीत तिथे.
12.50च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकात धावा 25 लागल्या स्कोर कार्डवर. संदीप खरवत आलाय बॉलिंग मार्कवरनं. तर आपण पाहिलं तर खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पर्व तिसरं. तत्पूर्वी बॉलिंग मार्कवरनं संदीप या तिसऱ्या षटकाकरता ज्याची वर्णी लागली आहे. धावसंख्या 25 स्कोर कार्डवर असताना डावखुरा हाताचा बॉलर आहे. चांगला बॉल पडल्यानंतर जो काही अतिरिक्त टर्न फिंगरला रोल केलं, अतिरिक्त बॉल स्विंग झाला, बाकीचं काम मात्र यष्टी रक्षक त्यानं कंप्लीट केलंय. संदीप खरवत पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं. पॅचची एज तर नक्की लागली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. एक धाव होईल कंप्लीट. या एकच्या मदतीनं धावसंख्या 26. स्वस्तिक बंधू ते देखील आहेत आज समालोचन करण्याकरता. तत्पूर्वी सिंगल कन्वर्ट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26. 26 धावा या स्कोर कार्डवर लागलात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं. 1+ बॉल स्पर्श करून गेलाय शरीराला, मला वाटतंय बॅटला लागलाय. ओके, तत्पूर्वी सिंगल जी मिळेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27. 27 धावा. संदीप खरवत मात्र अचूक टप्प्यावर एक नियंत्रित मारा बॉलिंग मार्कवरून आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मात्र पुढचाच बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचं होतं. जागा बनवली होती मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चुकी होतीये. दुसऱ्या प्रयत्नात बॉलला फील्ड करेल, फेकी येते, धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीने धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचेल 29. 29 धावा या स्कोर कार्डवर लागला. संदीप आहे बॉलिंग मार्कवरनं. जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा अनालिसिस केला तर संदीपनं 4 धावा ज्या आतापर्यंत खर्ची केल्यात आपल्या बॉलिंगमधनं. संदीप चांगली गोलंदाजी करतोय. अगदी कमी पावलांचा रनअप, 5 ते 6 पावलांचा रनअप जो आपल्या बॉलिंगमधनं. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवरनं. बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. ऑफिशियल पंच त्याने दर्शवलं की बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा धाव दिली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या 30. या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल टीमची. पुढचा बॉल पुन्हा एकदा. चला, पंचांशी कमेंट्स करू नका. बॉल जो यष्टी रक्षक त्याच्या हातामध्ये जाऊन चला, पंचांशी वाद घालू नका. जे काही पंच डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. ऑफिशियल पंच यांनी दर्शवलं बॉल वाईड आहे. चला, पंचांशी कमेंट्स करू नका प्लीज. सर्वजण सहकार्याची अपेक्षा करतो सर्वांकडनं. तत्पूर्वी या वाईडच्या मदतीनं धावसंख्या 1 जी वाढतीये ती 31. 31 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात. बॉलिंग मार्कवरनं संदीप आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं सज्ज होईल या बॉल करिता. चांगला बॉल ज्यावरनं क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी येते, कदाचित धोका झाला असता मात्र तत्पूर्वी प्रॉपर कलेक्शन नव्हतं आणि चेंडू हातातनं निसटल्यानंतर ज्या काही 2 धावा ज्या कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग आपण पाहतोय. या दोन्ही बॅटरचा विचार केला तर एक शांत खेळ सध्या मैदानात चालू आहे. एका बाजूने 2 विकेट ज्या लवकर स्वस्तात बाद झाला, मिथुन आणि मायकल. तदनंतर मात्र या इनिंगला पूर्णपणे साकारलं या 2 बॅटरने.
तत्पूर्वी या दोनच्या मदतीने धावसंख्या जी 33 धावांवर जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदीप आपल्या बॉलिंग मार्कवर ना. आता मात्र मोठा फटकाचा जमलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर न दस्तक चेंडूला पाठवलंय. 6 धावांकरता आलाय दर्जेदार षटकार 6. तिथनं 3 ओव्हरच्या अखेरीस 39 धावा. पुढचाच बॉल ज्यावरनं 2 क्षेत्ररक्षक गॅप, त्याच्यामधनं पाठवलंय बॉलला सीमा रेषा पार. येतोय चौकार 4. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचली ती टोटल 43 धावा. मात्र आता आक्रमण त्याला सुरुवात होती. या चौथं षटक जर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरनं आपण शैलेशला पाहतोय. शैलेशच्या पहिल्या बॉलवर मात्र अटॅक केला जातोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. बॅटर समोर बॅटिंग करणार आपण पाहतोय मैदानातनं राजकुमार जो ओपनिंग करता आला, त्यानं मात्र आता हात खोलायला लावलेत. फ्री माइंड बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय शैलेशच्या. टीम पालघर स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्ष टीम एचवर स्पोर्ट्स हे दोन टीम आपण पाहतोय इन ॲक्शन मैदानात ना. तत्पूर्वी पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय शैलेश. बॉल क्रमांक 2. राजकुमारला फटका मोठा खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र झेल देखील सुटलाय. एक जीवनदान, एक संधी दिली आहे त्यांना देखील. झेल ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली आहे टीम ॲचवर स्पोर्ट्स या टीमची. एक चांगला टोटल कर्णधार जेव्हा टॉस करण्याकरता आला, किमान आम्हाला 60-65 प्लस धावा बनवायच्या आहेत, या अनुषंगानं त्यानं बाईट देखील दिली. तत्पूर्वी शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं. बॉल क्रमांक 3. पुढचा बॉल जिथनं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा या वेगानं पूर्ण होतील. 2च्या मदतीने धावसंख्या वाढतीये जाऊन 46. जिथनं सिंगल डबल एखादा येणारा खराब बॉल त्यावर षटकार चौकार देखील खेचला जातोय. चांगल्या बॉलवर सिंगल डबल देखील घेतली जाते. म्हणजे धावा थांबवल्या जात नाहीयेत. एका बाजूने धावा या कंटिन्यू चालू आहेत त्या टीम ॲचवर स्पोर्ट्सच्या. तर खूप चांगली मॅच आहे मैदानातनं. किमान 65 प्लस जाण्याचा प्रयत्न नक्की करेल टीम ॲचवर स्पोर्ट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं फुल टॉस आहे. त्या फुल टॉसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी बॉलची फेकी करेल. धावा कंप्लीट होतील. 2 धावाच्या कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वाढतीये जाऊन 48-48 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचाच बॉल त्याला पाठवलाय 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक, षटकार.
पुढचा बॉल छापरनं मोठा फटका खेळायचं होतं. एक बाईज स्वरूपानं जी धाव येते 55 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 4 षटकांच्या अखेरीस 20 मिनिटात तुमचे 4 षटकं झालेत. आता येत्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक संपवायचं आहे, अन्यथा 6व्या षटकातनं एक क्षेत्ररक्षक जो 30 सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल, लक्षात असू द्यात. चला मॅच स्पीडअप करायची, काही करा थोडीशी, कारण की इथनं जर आपण पाहिलं तर 5व्या षटकार करता बॉलिंग मार्कवरनं बॉलर धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 55 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात या 4 ओव्हरच्या अखेरीस. संदीप आलाय या गोलंदाजी मार्कवरनं या ओव्हर करता ज्याची वर्णी लागली आहे. SRG परनाळी आणि त्याच्या विपक्षात टीम 2 हात करेल ती टीम SRP चॅलेंजर आणि त्याच्या विपक्षात टीम SRG परनाळी. चला दोन्ही टीम कर्णधार बरोबर एका इनिंग नंतर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, लक्षात असू द्या. दोन्ही टीम तत्पूर्वी 5व्या षटका करता बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा संदीप ज्याची वर्णी लागतीये त्या संदीपचा विचार केला तर ते या संदीपनं 12 धावा या अगोदरच्या षटकातनं दिल्या होत्या. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं सांघिक टीमकडनं 5वं षटक घेऊन. मात्र पहिलाच बॉल चावरनं सिंगल, दुसरा बॉल ज्यावरनं जर आपण पाहिलं तर सिंगल धाव मिळतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 60 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. संदीपला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरनं. राजकुमारच्या विपक्षात पुढचा बॉल हाताळावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न. राजकुमार खूप चांगली इनिंग साकारली आहे हेच म्हणावं लागेल. 2 धावा कंप्लीट होतील पुन्हा एकदा. 2च्या मदतीने धावसंख्या वाढतीये. टोटल 62 धावा. वैयक्तिक जर विचार केला तर राजकुमारच्या इनिंगचा पुढचा बॉल 7 चेंडू 10ची इनिंग साकारली आहे त्यानं देखील. चांगला बॉल ज्यावरनं सिंगल फक्त मिळेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. कौशल 15 चेंडू आणि 31 धावांची इनिंग कौशलनं देखील साकारली आहे. खूप चांगली बॅटिंग कौशलनं देखील केली आहे. पुढचा बॉल संदीप. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाय अँड हँडसम येतोय दर्जेदार षटकार कौशलच्या बॅटमधनं. 6 कुशलच्या बॅटमधनं तो षटकार आलाय. गोविंदा या टोपण नावानं ज्याची ख्याती आहे. तो षटकार आलाय. त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं वेग पकडती जाऊन पोहोचेल 69 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात. 37 धावांवर आतापर्यंत खेळतोय तो गोविंदा. कुशल संदीप याच्यावर मात्र अटॅक केला जातोय. विचार केला तर षटकार खेचला. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय संदीपच्या गोलंदाजीतनं. इथनं पुढे शेवटचा बॉल या ओव्हर मधनं संदीप. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता मात्र चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन वरनं. सीमा रेषा पार येतोय चौकार. 4
तर शेवटच्या या षटकाकरता हाणामारीच्या षटकाकरता अनिलला मात्र बॉलिंग मार्कवरनं आणलंय. या धावसंख्या जी 5 षटकांच्या अखेरीस स्कोरकार्डवर लागली आहे 73. 73 धावा ज्या स्कोरकार्डवर लागल्यात. मात्र इथनं पुढे अंतिमचं आणि शेवटचं षटक असेल. या षटकाकरता बॉलिंग मार्कवरनं बॉलर अनिल ज्याची वर्णी लागली आहे त्याच्या विपक्षात समोर जर आपण पाहिलं तर राजकुमार जो ओपनिंग करण्याकरता आला मात्र खूप चांगली इनिंग साकारत मात्र टीमची टोटल पुढे नेण्याचं एक महत्वाचं काम जे राजकुमारच्या बॅटमधनं देखील झालंय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न रिक्स होती जोखीम होती त्या ठिकाणी धाव घेण्याचा जो काही प्रयत्न होता तो प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद परतावं लागेल. राजकुमार बॅक टू डगआउट. हरिकेश मेहर बॅटर नवीन बॅटिंग करण्याकरता आलाय. हरिकेश मेहर ज्याला आपण पाहतोय इन ऍक्शन मैदानात बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. इथून पुढे चांगली टोटल धावसंख्याची उभारली आहे जी टीम अचिव्हर स्पोर्ट्सनं. मात्र जो अनिल बॉलिंग मार्कवरनं आहे पहिल्याच बॉलवरनं जो काही दुसरी धाव घेण्याचा जो काही प्रयत्न तो प्रयत्न फसला. मात्र तिथनं राजकुमार जो परतीच्या प्रवासाला गेलाय. नवीन बॅटर हरिकेश जो मैदानात आलाय. शेवटच्या आणि अंतिमचे 5 बॉल जे इथनं थेट शिल्लक असतील आणि जे काही सध्या बॅटिंग चालू आहे ते फर्स्ट इनिंगमधनं टार्गेट सेट करण्याकरताची जी बॅटिंग मैदानात चालू आहे. बॉल क्रमांक 2 सज्ज होईल. डावखुऱ्यात बॅटर आहे हरिकेश. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरनं अनिल. वेगवान चेंडू ज्यावरनं क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी चेंडूची फेकी देखील केली आहे. पुन्हा एकदा रनआउटला संधी मात्र फलंदाज बाद परतावं लागेल. आता मात्र परतीच्या प्रवासाला जातोय बॅटर हरिकेश. विकेट मिळतीये. पहिल्या बॉलवर देखील रनआउट स्वरूपाने एक विकेट गेली. त्यानंतर मात्र या दुसऱ्या बॉलवर देखील रनआउट स्वरूपाने विकेट गेली आहे. 17 चेंडू आणि 41 धावांची इनिंग साकारली. धावसंख्या स्कोरकार्डवर लागली आहे टोटल 75. 75 धावा या स्कोरकार्डवर लागल्यात. पंच्याहत्तर रन स्कोरकार्डवर आहेत. नवीन बॅटर मैदानात अंकुश दाखल झालाय. बॅटिंग करण्याकरता 75 धावा स्कोरकार्डवर सध्या आहेत. बॉलिंग मार्कवरनं अनिलला आपण पाहतोय. SRP चॅलेंजर आणि त्याच्या विपक्ष टीम 2 आत करेल ती टीम SRP चॅलेंजर आणि त्याच्या विपक्ष टीम SRG परनाळी. चला दोन्ही टीम कर्णधार आपला पाठवायचा आहे. बरोबर या जी चालू षटक आहे ते संपण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार आले पाहिजेत. तत्पूर्वी अनिल बॉलिंग मार्कवरनं पुढचा बॉल वेगवान मारा करतो आपल्या बॉलिंग मार्कवरनं. जिथनं जर आपण पाहिलं तर तो डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येऊन पोहोचेल. धाव कंप्लीट होतीये. एक मात्र दुसरीचा जो काही प्रयत्न झाला त्यावरनं आणखीन एक फलंदाज जो रन आउट स्वरूपानं परतावं लागेल. फलंदाज बाद. शेवटचे आणि अंतिमचे 3 बॉल आहेत जे टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग सध्या मैदानात चालू आहे टीम अचिव्हर स्पोर्ट्स कडनं. चला नवीन बॅटर या लवकर थोडी घाई करा. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कर्णधार चला लवकर तुम्ही देखील यायचंय टॉस बॉक्स मध्ये. तो टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तत्पूर्वी सलगच्या 3 बॉलवर 3 रनआउट स्वरूपानं फलंदाज बाद झालेत. मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल होईल बॅटिंग करण्याकरता.
पंकजला आपण पाहतोय. सो पंकज इथून पुढे बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. ज्या टॉप 3 मध्ये ज्या टीम क्वालिफाय होतील त्या बॉलआउट त्या टॉप 3 मध्ये खेळवलं जाईल, हे लक्षात असू द्यात. बॉलआउट असेल ज्या टॉप 3 मध्ये ज्या टीम क्वालिफाय होतील तिथे बॉलआउट जे खेळवलं जाईल हे लक्षात असू द्यात. तत्पूर्वी शेवटच्या आणि अंतिमच्या 3 चेंडू जे इथून पुढे शिल्लक आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर दर्शवतायत 76, 76 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. बॉलिंग मार्कवर अनिल. पुढचा बॉल मात्र चांगला बॉल ज्यावरनं शांत ठेवलंय बॅटरला. डॉट स्वरूपानं मात्र उद्घोषणा होतीये बॉलची. 76 धावा स्कोर कार्डवर असताना मात्र इथनं एखादा चौकार किंवा षटकार मात्र तो बॅटर अंकुशच्या बॅटमधनं येईल का? एखादा मोठा फटका इथनं पंकजच्या बॅटमधनं येईल का? तत्पूर्वी पुढचा बॉल पुन्हा एकदा. तर मात्र पडल्यानंतर जो काही अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल पंचांनी दर्शवला बॉल वाईड असेल. मात्र रन आउट स्वरूपानं एक फलंदाज त्याला परतीच्या प्रवासाला जावं लागेल. या ओव्हरचा जर विचार केला तर 4 बॅटर जे रन आउट स्वरूपानं मात्र परतीच्या प्रवासाला गेले. धावसंख्या जी 77 या धावसंख्येवर मात्र स्थिरावते टीम अचिव्हर स्पोर्ट्स या टीमची. मात्र शेवटचे आणि अंतिमचे 2 बॉल मात्र इथनं शिल्लक असतील. चला नवीन बॅटर येणारा थोडा धावतच या, तुमचा देखील वॉर्मअप होईल. एक मोठी धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली या नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. जयदीपला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल पुढचाच बॉल आल्या आल्या लॉक केलंय बॉलला. मात्र षटकारा करता 6 धावां करता दर्जेदार स्ट्रोक षटकार. तब्बल 83 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र इथनं पुढे शेवटचा बॉल असेल. या शेवटचा बॉलचा विचार केला तर बॅटर अंकुश आहे. मात्र शेवटचा बॉल देखील मोठा फटका येईल का? मात्र स्विंग केलं होतं त्या बॉलला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. मात्र जी काही सूर्याची किरणं कदाचित आले असावी आणि चेंडू अडवण्यात त्याला अपयश आलंय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार या शेवटच्या बॉलवर देखील. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचेल ती स्कोर कार्डवर 87 म्हणजे 87 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजे येणाऱ्या पुढील 6 षटका आणि 6 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील. त्या तब्बल 88 धावा. त्या 88 धावा करण्याकरता तर त्या पुढील 88 धावा कशा पद्धतीने केल्या जातील त्या ऐकवण्याकरता माझे साथी समालोचक स्वस्तिक
धावफलकाचा जर विचार केला 88 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. 6 षटकाचा खेळ रंगला जाईल. 36 मध्ये 88 बनवायचे आहेत. कशा प्रकारे मॅच रंगली जाईल? आजच्या दिवसातली पहिली मॅच, मेगा फायनल संडेच्या दिवसामधली ही पहिली मॅच रंगली जाते. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब तर दुसऱ्या बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स. 88 धावाचं टार्गेट मात्र समोर ठेवलंय ते अचिव्हर स्पोर्ट्स संघाने, ते म्हणजे पालघर स्पोर्ट्स क्लब समोर. 6 षटकाचा सामना असेल. 6 षटकामध्ये कशा रीतीचा मॅच रंगला जाईल नक्कीच आपण या ठिकाणी बघूया. आणि आजचा मेगा फायनल, आजच्या दिवसातली मेगा मॅच 40+ मॅच मात्र या ठिकाणी आज आपल्याला बघायला भेटेल. सर्व मात्र अनुभवी असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिसून येतील. कारण 40+ स्पर्धा म्हटलं म्हणजे सर्वच अनुभवी असे खेळाडू, ज्यांची म्हणजे मी उल्लेख करेल की वयाच्या 20व्या वर्षापासून ते आताच्या 40व्या वर्षा प्लस परत त्यांनी क्रिकेट जोपासलं. आणि एक चांगलं नियम आणि चांगली नियोजन करण्याची क्षमता ज्यांच्याकडे खेळाडूकडे असते ते खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र दिसायला भेटतील. अतिशय अचूक टायमिंग मॅनेजमेंट करण्याची क्षमता या खेळाडूंकडे आणि प्रत्येक गोष्टीचं मात्र सुरेख नियोजन करण्याची मात्र या सर्व खेळाडूंकडे क्षमता आहे. चला मी अचिव्हर स्पोर्टला एक प्रेमळ निवेदन करेल की चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. ही प्रेमळ निवेदन असेल. आजचं शेड्यूल देखील मित्रांनो थोडंसं मोठं आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आपल्याकडे वेळेबरोबर चालणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आता जर बघायला गेलं तर 10:56 ही घड्याळामध्ये वाजली आहेत. आणि आजचे दिवस जर बघायला गेलं तर आजचा दिवस देखील मोठा आहे. मेगा फायनल संडे, आजच्या फायनलमध्ये कोण मात्र प्रवेश करेल ह्याची देखील उत्सुकता आम्हाला देखील आहे आणि तुम्हाला देखील नक्कीच असेल. परंतु जसं म्हटलं जाते की मैदानाच्या आतमध्ये ज्याची मेहनत आणि कष्ट प्रामाणिकपणे असेल त्याला मात्र यश नक्की भेटणार. आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलमध्ये कोण प्रवेश करणार हे मात्र येत्या काळामध्येच वेळेनुसारच आपल्याला कळेल. तत्पूर्वी आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. या ठिकाणी पंच देखील या ठिकाणी मुख्य खेळपटावर रुजू झालेले आहेत. चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाले आहेत. अचिव्हर स्पोर्ट चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. पंचाने देखील त्या ठिकाणी ताकीद द्या की आपण देखील क्षेत्ररक्षण तरीच सजून घ्या, ही देखील विनंती असेल. आणि सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला संजय तर दुसऱ्या बाजूला अनिल असे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल हरकेश मेहर मात्र हा देखील नामांकित असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पहिला षटक हाताळण्याकरता मैदानावर सज्ज झालाय. अतिशय चांगली बॅटरिंग करण्याची मात्र क्षमता या फलंदाजाकडे आहे. परंतु संघाची आर्थ रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाच्या मात्र पहिली भूमिका बजावण्याकरता यावेळेला सज्ज झालाय. पंचाच्या डावीकडून मात्र गोलंदाजी हाताळली जाईल. पहिलं षटक मात्र यावेळेला हाताळलं जाईल. यावेळेला एका बाजूला आपण पाहतोय अनिल तर दुसऱ्या बाजूला संजय गावड. अनिल या ठिकाणी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल संजय गावड. सामना केला जाईल एका बाजूला हरकेश मेहर. अतिशय चांगली मॅच, अतिशय सुरेख असं देखणं, भव्य दिव्य असं आयोजन आजच्या दिवसातला आपण या ठिकाणी पाहतोय. PTPL 2025 सीझन 3 आणि आजच्या दिवसातली ही पहिली मॅच. आणि या ठिकाणी मी नक्कीच आभार मानू इच्छितो निरंजन दादा यांचं की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि संधी मात्र या ठिकाणी उपलब्ध करून दिली, ती म्हणजे समालोचना करता. त्यासाठी मी निरंजन दादा यांचं मनापासून हृदयाच्या अंत्यकरणापासून त्यांचा आभार मानू इच्छितो. SRP चॅलेंजर आणि SRG परनाळी दोन्ही संघाच्या कर्णधाराला ऑफिशियल कॉल असेल की टॉस करता या. थोडा वेळेचा अवधी थोडा जास्त खर्च झालाय. SRG परनाळी संघाला देखील विनंती असेल आपला कर्णधार त्वरित पाठवा. आणि SRP संघाला देखील विनंती असेल आपला कर्णधार त्वरित पाठवा. वेळाचा अवधी आपल्याकडे कमी आहे, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. पहिला चेंडू काय कम्मालीचा हाताळला हरकेश मेहर. टप्पा पडला, स्विंग अँड मिस. पहिला चेंडू डॉट पद्धतीची सुरुवात. या वेळेला देखील काय कम्मालीचा चेंडू, अचूक टप्पा आणि भेदक मारा. सुरेख
जी क्षमता गोलंदाजाकडे आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये देत असताना काय कमालीचा चेंडू. या गोलंदाजाला माहिती आहे ज्या रीतीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण पाहू शकाल अनिलला मात्र यावेळेला शांत ठेवले. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अचूक टप्पा, नक्कीच अनुभव आहे. अनुभवाची मात्र यावेळेला वर्णी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेला देखील कव्हर रिजन मध्ये चेंडूला फ्लाय केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकाराने प्रयत्न करतोय परंतु त्या ठिकाणी 2 रन मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जाते. अतिशय सुरेख चांगल्या रीतीचा फटका मात्र यावेळेला खेळून काढला जातोय. 2 धावा स्कोर कार्डवर संघाच्या 2 ने मात्र खाता खोलला जाते. 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर लागल्या जाते. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 88 धावाचा पाठलाग मात्र अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला केला जाते. यावेळेला आपण पाहू शकाल पंच मात्र दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे. कुठे ना कुठेतरी वाईट लाईनला मात्र हा चेंडू मात्र सोडून जाणारा आणि त्याच कारणामुळे 1 धावा अंकित केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला अतिशय इकॉनॉमिकल षटक मात्र यावेळेला हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज हरकेश यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक आउट ऑफ द पार्क. षटकार कम ऑन D6. जर आपण पाहिलं हे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. पहिले 2 चेंडू जर बघायला गेले तर हरकेशच्या पक्षामध्ये मात्र हे 2 चेंडू मात्र हाताळले गेले. परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर अनिल यावेळेला ऑन फायर झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. खराब चेंडू मात्र त्यावेळेला हाताळला आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ पार. 6 धावा करता षटकार. 6च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. ज्यावेळेला खराब रीतीचा चेंडू मात्र हाताळला गेला कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल मात्र डाऊन झालं की काय हरकेशचं असं म्हणायला देखील हरकत नाही. ज्या वेळेला खराब चेंडू हाताळला त्यावर लगेच मात्र पनिश केलं अनिलने. हे हा अनुभव आहे आणि या अनुभवाचे बोल मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अनिल यावेळेला पद्धतीचा चेंडू जास्तच उसळी घेतली की काय पंचाकडे दात उचलून धरलंय आणि यावेळेला गडी बाद. मात्र यस या ठिकाणी गडी बाद असेल. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला कमबॅक मात्र जी करण्याची गरज होती षटकारानंतर तो कमबॅक मात्र हरकेशने मात्र लगेच या ठिकाणी करून दिलेला आहे. त्याला माहिती आहे ज्या वेळेला फलंदाज हवी होतो त्याला शांत करण्याची गरज आहे आणि ते मात्र त्या गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला दाखवलं जातं. अगदी अगडपती जर चेंडू हाताळला फलंदाजाने जास्तच उसळी घेतली की काय आणि बॅटीची एज लागली आणि त्या ठिकाणी आपण यष्टीरक्षक देखील पाहू शकाल सुरेखरित्या. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संदीप खरवत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिलच्या जागी. ज्या ठिकाणी जर बघायला गेलं चांगला लईमध्ये होता. 1 षटक जरूर आला होता परंतु अगदी थोडीशी घाई झाली की काय आणि उर्वरित शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातलं. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकाच्या अजूनही 1 चेंडू बाकी. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. संदीप खरवत हा देखील हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर जर बघायला गेलं तर हरकेश सारखा गोलंदाज त्याने जर बघायला गेलं तर 9 धावा अजून परत खर्च केल्यात. अजूनही उर्वरित येणारा चेंडू असेल तो म्हणजे 1 डावखरा फलंदाज समोर. यावेळेला फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 10. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्कच्या किला कॉमन ट्रिकचे. पिचा कर्णधार उपस्थित आहे.
पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. दोन्ही एंडने मात्र यावेळेला बॅटिंग करण्याची संधी मात्र फलंदाजाला या ठिकाणी उपलब्ध केली जाते. पहिलंच षटक जर बघायला गेलं तर वेगळ्या साईड आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट अशा रीतीचा मात्र हा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर विश्वनाथ भाऊ अर्थातच वयाने मोठे आणि अनुभवाने देखील मोठे असे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला कमालीचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला आणि परतावा लागेल. फलंदाज संदीप खरवत यांना बॅक टू पवेलियन. कम ऑन टी चेक. मोठा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र यावेळेला परतत असताना तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश दाखल झालाय. नक्कीच जर बघायला गेलं तर अनुभव देखील मोठे आहे. त्या अनुभवाचे मात्र बोलबाला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना त्याला माहिती आहे ज्या रित्याचे मात्र गोलंदाजी यावेळेला हाताळणे गरजेचं आहे त्याच रित्याचा अचूक टप्पा आणि बेधक मारा आणि पूर्णपणे सक्सेसफुल ठरलंय. यावेळेला पहिल्याच चेंडूवर जर बघायला गेलं तर काय कमालीचा चेंडू रिलीज केला आणि त्याच्यावर अपूर्णपणे सक्सेसफुली ठरलं जात आहे. मोठा गडी तंबूच्या आश्रयाला परतला जात आहे. कुठे ना कुठेतरी यावेळेला जर बघायला गेलं तर 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजूनही जर बघायला गेलं तर 78 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मोठ्या धावा मात्र येणं गरजेचं आहे. तुम्हाला जर बघायला गेलं तर स्कोर कार्डचा जर विचार केला तर 78 स्कोर कार्डवर अजूनही पाहिजेत विजयाकरता. यावेळेला कव्हर रिजन मध्ये खेळून काढलं जातं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. 1 धावा अंकित केली जाईल. तत्पूर्वी एका धावावर समाधान. कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर 2 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र सहजरित्या परतलेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर अनिल आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर संदीप. तर जर बघायला गेलं तर संजय आणि शैलेश याला मात्र कमाल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला चेंडू अक्रॉस द बॅट खेळला जातोय. चेंडू यावेळेला थांबणार नाही, निघून जाईल. आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार डीजे. आपला कर्णधार पाठवा. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या अगदी समोर चेंडू पडतोय. यावेळेला जर बघायला गेलं तर जीवनदान दिलं जाते. मात्र 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख आणि देखणी स्पर्धा मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेला आपण पाहू शकाल. अतिशय सुरेख 18 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2 दुसऱ्या षटकातले. यावेळेला अगदी काय कमालीचा फटका. चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. कम ऑन डीजे. अरे दीप हो मुझे पहचानो. नक्कीच विसरून देखील चालणार नाही. एका बाजूला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला देखील अनुभव आहे
आणि शैलेश ऑन फायर होतोय असं म्हणायला देखील हरकत नाही. चेंडूला रीड केलं, कशा रीतीची गोलंदाजी हाताळली जाते थोडंसं जर बघायला गेलं तर सफल झाले आणि चेंडूला पूर्णपणे बॅटिंगवर घेतलं आणि पावठून दिलं. आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. धावफलकाचा विचार केला 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजूनही दुसऱ्या षटकातलं उर्वरित शेवटचं चेंडू अजूनही बाकी. 24 स्कोर कार्डवर लागल्या जातात. 88 धावाचं पाठलाग मात्र अतिशय सुरेख आणि नेत्रदीपक असं मात्र कामगिरी मात्र शैलेशच्या माध्यमातून आणि संजयच्या माध्यमातून केलं जाते. अगदी जर बघायला गेलं तर धावा थोड्या थोड्या का होईना परंतु येत आहेत, ते महत्वाचं आहे. यावेळेला देखील काय कमालीचा फटका. चेंडू डिप्स लॉंग ऑनला आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. कम ऑन टी चेक. चला SRG परनाळी ऑफिशियल कॉल असेल आपला कर्णधार पाठवा ही विनंती असेल. SRP या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल आपण लगेच या टॉस करता. जसं आपण म्हटलं की शैलेशकडे देखील क्षमता आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. काय कमालीचे फटके. मात्र फलंदाज गोलंदाजाला रीड केलं असं म्हणायला देखील हरकत नाही. या ठिकाणी स्वप्नील भाऊ देखील उपस्थित आहेत कर्णधार. SRG प्रणाली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पिरवाडी गावचे विनोदजी पाटील या ठिकाणी देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. यावेळेला शैलेश काय कमाल करतोय, दाखवतोय की माझ्याकडे देखील ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत भरा. मात्र शॉट चालू. थँक्यू सर. आपण दुसऱ्या मॅचच्या नाणेफेकीकडे या ठिकाणी जाणार आहोत. एका बाजूने SRJ परनाळी आणि दुसऱ्या बाजूने SRP चॅलेंजर्स असे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या समवेत जॉईन आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. हेड असा कॉल दिलाय आणि टॉस या ठिकाणी मात्र जिंकलाय अर्थातच SRJ परनाळी टीमने. कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. 6 षटकांची मॅच. काय टार्गेट घेऊन उतरायचंय? प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत आपल्याला थांबवायचं? 50 ते 60 पर्यंत म्हणजे 65 पर्यंत रुकवायचं आहे त्यांना. नक्की संघामध्ये काही चेंजेस असतील की तीच प्लेइंग 11 पुन्हा एकदा बघायला मिळेल? 30 असेल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यानंतर SRP चॅलेंजर टीम कॅप्टन नाणेफेक या ठिकाणी गमवावी लागली. प्रथम बॅटिंग येते. काय टार्गेट घेऊन मैदानामध्ये जाल की 6 षटकात आम्हाला कुठपर्यंत धावा ठोकायच्या? 80+ धावा करू आम्ही. 80+ धावसंख्या करायची. कोणत्या फलंदाजांवर जबाबदारी असेल 80हून अधिक धावसंख्या करण्याची? जे रेग्युलर आम्ही काल जे घेऊन खेळलो होतो प्लेयर तेच कंटिन्यू करणार आहे आम्ही. संघामध्ये काही चेंजेस असतील की पुन्हा एकदा 30 प्लेइंग 11 बघायला मिळेल? एखादा चेंज असला तर बघूया. बेस्ट ऑफ लक देऊयात तुम्हाला सुद्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. येस धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅक टू बॅक शैलेश ऑन फायर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि काय कमाल करतोय. षटकाराच्या भाषेमध्येच बोलतोय. स्कोरकार्डचा विचार केला 37. यावेळी पंच मात्र दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धावफलक एकटे पुढे जाईल. 38 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस चेंडूचा जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालेला. अजूनही चेंडू जर बघायला गेलं 4 चेंडूचा जोनी खेळ बाकी आहे. यावेळी अगदी अक्कड चेंडू होता. कव्हर रिझन मध्ये मात्र खेळून काढला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. चुकी केली जाते. चुकीला माफी नाही. क्रिकेट म्हटलं म्हणजे जर तरचा खेळ आहे आणि अशा रीतीची ज्या वेळेला चुकी करणार तर आपल्या संघाला नक्कीच बॅकफुटला जावं लागणार. यामध्ये डाऊट नाही. कारण जर बघायला गेलं ज्या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवर असतो त्यावेळेला त्याला क्षेत्ररक्षणाचा आधार पाहिजे असतो. परंतु तो आधार मात्र यावेळेला अचिवर स्पोर्ट्स कडून आपल्याला बघायला भेटत नाही. ज्या वेळेला गोलंदाजाने जर बघायला गेलं तर षटकार केलं. त्यानंतर जर बघायला गेलं तर कमबॅक करण्याची क्षमता आहे. परंतु क्षेत्ररक्षणाकडून वारंवार चुकी होते. आपण जर मागच्या वेळेला देखील पाहिलं शेवटचं विश्वनाथजी यांचा चेंडू होता. अगदी सीमारेषाकडे होता परंतु कॅच सुटला आणि षटकार गेला. आणि आता देखील अगदी जवळ
आणि चौकार गेली. हा क्रिकेटचा खेळ आहे. या ठिकाणी तुम्हाला जर तरला थारा नाही आणि यावेळेला फलंदाज ऑन फायर झालाय असं म्हणायला हरकत नाही. शैलेश ऑन फायर, पुन्हा बॅक टू बॅक चौकार. कम ऑन डीजे. षटकार 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 आणि चौकार. पालघर पास स्पोर्ट्स क्लबचा चांदचा तुकडा म्हणजे शैलेश यावेळेला ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला काय कमालीचा फटका, स्टेट ड्राईव्ह खेळून काढला जातो. त्यात काही क्षेत्ररक्षण आहे, अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न, परंतु पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय की हा देखील आउट ऑफ द पार असेल. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नात्मक परमेश्वर यावेळेला असफल जरूर ठरले, परंतु हरकत नाही, प्रयत्न करणे गरजेचं आहे. यावेळेला हरकेश मात्र महागड असं ठरतोय. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा टाकला होता, त्यानंतर जर बघायला गेलं षटकार आणि त्यानंतर एक नशिबाचा चौकार आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर खराब गोलंदाजी यावेळेला केली जाते. यावेळेला काय कमालीचा चेंडू. यावेळेला पंचाच्या माध्यमातून दर्शवला जात आहे की हा थोडासा व्हाईट लाईनला कुठे ना कुठेतरी सोडून जाणारा चेंडू आहे. धावपलकाचा जर विचार केला तर 54 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख आणि देखणी स्पर्धा. हरकेश यावेळेला महागडा ठरतोय. जसं जर बघायला गेलं तर थोडस महागडा षटक यावेळेला हाताळलं जात आहे. यावेळेला सटखंड खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी चुकी झाली आणि चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकारा करता. कम ऑन डीजे. से 58 ऑन दी स्कोर कार्ड वर लागल्या जातात. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 88चं धाव पाठलाग मात्र अतिशय सुरेखरित्या केलं जाते. आता जर बघायला गेलं तर येणारे चेंडू ते असतील तुमच्याकडे म्हणजे 18 आणि 18 चेंडू मागे धावा बनवायच्या त्या म्हणजे 30. मात्र पहिला चेंडू पडला त्यावेळेला असं वाटलं अगदी समीकरण मोठं आहे, परंतु शैलेश मात्र ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याने अगदी हे समीकरण जर बघायला गेलं तर छोटं करून टाकलंय. आणि या ठिकाणी विघ्नेश आम्हाला गुणलेखक सांगतायत की शैलेश आपल्या सलग यावेळेला जर बघायला गेलं तर वैयक्तिक 33 धावावर खेळतोय. काय कमाल करतोय आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर तो म्हणजे शैलेशने. अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला फलंदाजी केली जाते शैलेशच्या माध्यमातून. 7 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा बनवल्या जातात शैलेशच्या माध्यमातून. आता स्कोर कार्डचा विचार केला तर 58 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जातात. चला क्षेत्ररक्षणाला विनंती असेल, चिर स्पोर्ट चला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या ही विनंती असेल. 3 षटकाचा खेळ झालाय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 58. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 धावा बनवायच्या ते म्हणजे 30. कशा रित्याचं थांबवलं जाईल की ह्या धावा सहजरित्या बनवल्या जातील. एका बाजूला आपण पाहू शकाल पालघर स्पोर्ट्स क्लब तर दुसऱ्या बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स. अनुभव देखील आहे परंतु त्या रीतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. एका बाजूला जर बघायला गेलं तर शैलेश मात्र शांत राहण्याचं मात्र नाव घेत नाहीये. अतिशय सुरेखरित्या मात्र फलंदाजी करतो. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हापासून मात्र चौकार षटकाराच्या भाषेमध्ये बोलतोय. अगदी गोलंदाजाला प्रश्न पडतोय की यस SRG परनाळी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि SRP संघाला मात्र या ठिकाणी फलंदाजी करता मात्र आमंत्रित केलं जात आहे. यावेळेला चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. गोलंदाज अंकुश यावेळेला दाखल झालाय. अंकुशला मात्र यावेळेला कमाल करावा लागेल. कुठे ना कुठेतरी कमबॅक करण्याची क्षमता मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं म्हटलं की हरकेश हा देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज होता परंतु जी ॲक्युरेट गोलंदाजी मात्र हरकेशच्या माध्यमातून झाली नाही. परंतु आता अंकुशला ती मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावा लागेल. कारण जर बघायला गेलं तर तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये मात्र फक्त आणि फक्त 30 बनवायचे आहेत आणि हा मैदान मात्र मोठा आहे. या ठिकाणी धावा मात्र सहजरित्या बनल्या जातात. कारण समोर जर बघायला गेलं तर शैलेश सारखा मोठा
गुणवंत असा फलंदाज आहे. काय कमालीचा फटका त्या ठिकाणी कव्हर रेझन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. काय सुरेख मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धावा, दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण आणि 3 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केलं जाते. 3च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 61 ऑन दी स्कोर कार्ड. या वेळेला बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एक धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्ड विचार केला तर 62 ऑन दी स्कोर कार्ड. 4थं षटक प्रगतीपथावर ॲक्युरेट मात्र गोलंदाजी अंकुशच्या माध्यमातून या वेळेला हाताळल्याचं ते पहिला चेंडू जर बघायला गेलं तर सुरेखरित्या मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट आणि या वेळेला चांगला फटका. चेंडू हवेत आहे. हरकेश आहे. चेंडू शेवटच्या अंतिम क्षणी मात्र धरती मातेला दान. काय म्हणावं या ठिकाणी नशिबाची साथ मात्र शैलेशच्या बाजूने आहे की काय. चेंडू जर बघायला गेलं तर हरकेशच्या पाठीमागेच लागलाय असं म्हणायला हरकत नाही. सूर्याची किरण मात्र डोळ्यावर जरूर आले परंतु कॅच पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, चौथा अटेम्प्ट आणि 5वा अटेम्प्ट मध्ये मात्र धरती मातेला दान. थोडेसे नाखुश असतील कारण मोठा फलंदाज तंबूच्या अस्त्राला परतला असता परंतु तसं काही घडलं नाही. आणि यावेळेला जर बघायला गेलं तर पालघर स्पोर्टच्या क्लबच्या बाजूने मात्र नशिबाची साथ आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळेला क्षेत्ररक्षण थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला 67 ऑन दी स्कोर कार्ड. कमॉन डीजे. नक्कीच गोलंदाज देखील थोडसा नाखुश असेल. जसं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. तशा रीत्याचाच मात्र खेळ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कॅच सोडला कुठे ना कुठेतरी नाराजी असेल गोलंदाजीची मात्र क्षेत्ररक्षणावर परंतु हरकत नाही. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. माणूस कधी हरतो ज्या वेळेला तो प्रयत्न सोडतो. तुमचे प्रयत्न मात्र अचूक रीतीचं असेल तर यश मात्र नक्की भेटणार. हरकत नाही. हा क्रिकेट आहे. आज हार आहे तर उद्या जीत आहे. यालाच तर म्हणून क्रिकेट म्हणून ओळखलं जाते. आणि तसाच रीतीचा खेळ आज हार असली तरी हरकत नाही मित्रांनो. उद्या मात्र जीत नक्की असेल परंतु प्रयत्न तुमचे प्रामाणिक पाहिजे यामध्ये डाऊट नाही आहे. कारण स्कोर कार्डचा जर विचार केला 16-8 ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचं उर्वरित चेंडू 4थ्या षटकातला शैलेश. यावेळेला काय कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय सुरेखरित्या मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं जाते. 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने 69 ऑन दी स्कोर कार्ड. 4थं षटक संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस आपण सध्या देऊया डिस्कच्या किला. कमॉन डीजे. यस. आता जर बघायला गेलं तर तुमच्याकडे येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12 चेंडू मध्ये धावा म्हणवायच्या त्या म्हणजे 19. 5वं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. कोण येईल गोलंदाज अचिवर स्पोर्ट्स कडून. कुशल यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला कमाल करावा लागेल कुशलला कारण 12 मध्ये फक्त आणि फक्त 19 बनवायच्या समोर जर बघायला गेलं तर शैलेश देखील आहे. हा देखील वादळाप्रमाणे मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. याला शांत करणं गरजेचं आहे परंतु तसं काही घडलं जाईल का. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कभी इधर तो कभी उधर. जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही
तिथपर्यंत काय घडेल काय सांगता येत नाही. हा क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल काय सांगता येत नाही. आता जर बघायला गेलं तर 12 मध्ये 19 बनवायचे आहेत. कुशलने या ठिकाणी जर कमाल केली तर मात्र काही खेळ वेगळा रंगू शकतो. परंतु शैलेश आहे तोवर थोडंसं प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण शैलेशने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतलंय आपल्या संघासाठी आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मात्र अचूकरित्याने मात्र पार पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातो. डिप्स लॉंग ऑनच्या रिझनमध्ये 1 धावा अंकित केली जाईल. एका धावावर समाधान. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 17 ऑन द स्कोर कार्डवर लागले जातात. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पालघर स्पोर्ट्स क्लबचे मात्र सर्व खेळाडू यावेळेला अचूकरित्याचा मात्र गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा अतिशय सुरेखरित्याचा मात्र खेळ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना अजूनही जर बघायला गेलं तर 11 मध्ये 18 ची गरज आहे. अनिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय कमालीचा चेंडू, स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि अचूकरित्या मात्र यावेळेला स्विंग अँड मिस झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यावेळेला निर्धाव पद्धतीचा चेंडू. तुम्हाला जर कमबॅक करण्याचा गरज असेल तर कुठे ना कुठेतरी अशा रीतीचे चेंडू मात्र तुम्हाला हाताळावे लागेल, यामध्ये डाऊट नाही. आता जर बघायला गेलं तर तुमच्याकडे अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 10 चेंडूमध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजे 18. अनिल ऑन स्ट्राईक. आणि यावेळेला काय कम्मालीचा चेंडू. कमबॅक करणं गरजेचं आहे, जसं म्हटलं जैसा नाम वैसा काम. आणि यावेळेला गडी बाद. संजय बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आतमध्ये दाखल झालाय. कौशलला मात्र कमाल करावा लागेल. आता जर बघायला गेलं तर समीकरण थोडंसं हार्ड झालंय की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण 3 चेंडू जर बघायला गेलं तर कमबॅक केलंय ते म्हणजे कौशलने. पहिला चेंडू 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. आता कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 9 चेंडूमध्ये की धावा बनवायच्या, त्या म्हणजे 18. काय घडलं जाईल येत्या काळामध्येच आपल्याला कळलं जाईल. या वेळेला चेंडू मात्र फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू क्षेत्ररक्षणाच्या वरतून आउट ऑफ पार. 6 धावा करतात षटकार. कम ऑन डीजे. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 76. आता तब्बल फक्त आणि फक्त 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. अगदी समीकरण छोटं करून टाकलंय. या वेळेला काय कमालीचा फटका. कव्हर रिझन मध्ये खेळून काढला जाते. क्षेत्ररक्षण आहे. चुकी केली जाते. चुकीला माफी नाही. परतावा लागेल कुशलला, तंबूच्या आसरेला. कम ऑन डीजे. ची गरज आहे. कुशल ज्या वेळेला स्ट्राईक एंडला होता, ज्या रीतीचा मात्र षटकार ठोकला, त्यावेळेला असं वाटलं की समीकरण अगदी छोटं केलं, परंतु कुशल म्हणतोय की नाही,
माझ्याकडे देखील चेंडू आहे, माझ्याकडे देखील क्षमता आहे, मी देखील विकेट घेऊ शकतो आणि ते मात्र त्याने साध्य करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं जर बघायला गेलं तर 1 रन खर्च केली, त्यानंतर डॉट, नंतर विकेट, नंतर छगा, नंतर षटकार आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर विकेट. आता उर्वरित शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवर काय घडलं जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल हरेश्वर केणिंग. यावेळेला थोडंसं दडपण असेल असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण 7 मध्ये 12 बनवायचे आहेत आणि खुशल मात्र यावेळेला कमाल करतोय. षटकार जरूर मात्र यावेळेला खाल्लंय, परंतु हरकत नाही. त्यानंतर जर बघायला गेलं तर विकेट मात्र संपन्न केलं जात आहे. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू असेल. हरेश्वर ऑन स्ट्राईक. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षणाकडे 1 धावा अंकित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न काय घडलं जाईल शेवटच्या अगदी थोडक्यामध्ये वाचला शैलेश असं म्हणायला देखील हरकत नाही. रनिंग बिटवीन मात्र अतिशय सुरेख. 5वा षटक संपते. 5व्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 78 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जातात. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 6 आणि धावा बनवायच्या त्यामध्ये 10. तत्पूर्वी आपण संधी देवा डीजेला. कमॉन डीजे. स्पोर्ट्स विनंती असेल, उर्वरित शेवटचं षटक आहे. आपल्याकडे टायमर देखील ऑन आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. चला थोडंसं स्पीडअप करा. कोणत्याही संघाला पॅनलाइज करायची आम्हाला देखील आवडणार नाही, याच्याकडे देखील दक्षता असू द्या. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. माहिती आहे आजच्या दिवसातला प्रत्येक सामना हा महत्त्वपूर्ण असेल, परंतु त्यासाठी वेळेचा देखील अवधी आहे, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल आपण देखील सपोर्ट करा. आम्ही देखील तुम्हाला सहकार्याची मात्र अपेक्षा करतो आणि ती सहकार्य मात्र तुमच्या माध्यमातून लाभू द्या, कारण ही टुर्नामेंट जर बघायला गेला तर 40+ टुर्नामेंट आहे आणि तुमच्याकडून प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षेची देखील आम्हाला नक्कीच आशा आहे. आता शैलेश ऑन स्ट्राईक आहे. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. बनले जातील का रोखले जाईल? कुशलने जसं मी म्हटलं की इकडे कमबॅक करणं गरजेचं आहे, मात्र ते कुशलने करून दाखवले. 2 विकेट मात्र चांगल्या रीतीचे चेंडू हाताळले आणि चांगले बॅटर मात्र संजय आणि त्यानंतर मात्र कुशल ज्याने षटकार लगावला होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. आता जर बघायला गेलं तर शैलेश ऑन स्ट्राईक आहे. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. तब्बल जर बघायला गेलं शैलेश आपण पाहू शकाल 11 बॉल 39 धावा तब्बल आपल्या संघासाठी बनवतोय. महत्वपूर्ण भूमिका मात्र मैदानाच्या आतमध्ये बजवत असताना एकतर्फी किल्ला मात्र शैलेशने लढवलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. 39 धावावर खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अंकुश वैयक्तिक संघाकडून शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. प्रेशर मात्र दोन्ही बाजूला आहे. एका बाजूला जर बघायला गेलं तर पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने देखील प्रेशर आहे आणि अचिव्हर स्पोर्ट्सच्या बाजूने देखील प्रेशर आहे. 6 मध्ये 10ची गरज. पहिला चेंडू 6वं षटक प्रगतीपथावर. यावेळेला काय कमालीचा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते, चुकी केली जाते, चुकीला माफी नाही. ज्या ठिकाणी अगदी रनआउटचा धोका होता त्या ठिकाणी मिस फील्डच्या रूपामध्ये या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या जातील. अगदी जर बघायला गेलं तर नाखुश असेल गोलंदाज, कारण अटीतटीचा सामना आणि यावेळेला मात्र मिसफील्ड. हरकत नाही, कुठे ना कुठेतरी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. चेंडू अगदी वेगाने आला आणि यावेळेला नक्कीच पल्लावती चुकतायत, त्यामुळे थांबतायत. पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा डेड चेंडू घोषित केला जातोय. आता 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. शैलेश ऑन स्ट्राईक आहे. पहिला चेंडू जर बघायला गेला तर काय कमालीचा हाताळला. सुरेख प्रॉपर ब्लॉक होल मध्ये मात्र चेंडू हाताळला गेला आणि तेवढ्याच ताकदीचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे थोडीशी चुकी झाली आणि त्याच कारणामुळे 2 धावा. आता 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. काय घडलं जाईल या मॅच मध्ये यावेळेला. सुरेख पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की थोडस स्टंपापासून दूर मात्र LBWचा
अप्पी मात्र उचलून धरली होती. हावी होतोय गोलंदाज असं म्हणायला देखील हरकत नाही. 4 मध्ये 8 ची गरज. काय घडलं जाईल? टाळ्या वाजल्या जातात या संघासाठी. नक्कीच जर बघायला गेलं तर प्रेक्षकांना काय पाहिजे असते? एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. आणि ते एंटरटेनमेंट या दोन्ही संघाने मात्र या ठिकाणी करून दाखवतायत. ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये पॉलिथ्रू मध्ये सुरेखरित्या केलं जाते. एक धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला. 81 ऑन दी स्कोर कार्ड. आता जर बघायला गेलं तर 3 मध्ये 7 ची गरज. मी जसं म्हटलं होतं हे क्रिकेटचा खेळ आहे. कधी इधर तर कधी उधर. आणि आता तसंच काही खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 धावा बनवायच्या. त्या म्हणजे 7. प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर. आता एका बाजूला आपण पाहू शकाल हरेश्वर आहे, दुसऱ्या बाजूला शैलेश आहे. कोण? आणि एका बाजूला जर बघायला गेलं तर अंकुश आहे. अंकुशने मात्र कमाल केलाय. मात्र तारीफ करावी लागेल. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू आउट ऑफ द पार. 6 धावा करता. षटकार. नक्कीच धुन तो होनी चाहिए. ये षटकार केले. कम ऑन डीजे. आता 2 मध्ये 1 ची गरज. चला स्पीडअप करा ही देखील विनंती असेल. अतिशय सुरेख मात्र ही मॅच रंगली जाते. अगदी शेवटच्या चेंडू परत मॅच जाते की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 2 मध्ये 1 ची गरज. यावेळेला अक्रॉस द बॅट चेंडू थांबणार नाही. सरळ पाठवून दिला जातोय आपल्या खेळाडूंकडे. आउट ऑफ द पार. 6 धावा. षटकार. कम ऑन डीजे.